नागपुरात राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी केल्याचा आरोप। हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असता घोषणाबाजी, व्हिडिओ व्हायरल। संचारबंदीमुळे नागपुरातील 170 पेक्षा जास्त शाळांसह 11 मार्गावरील बसेस पूर्णपणे बंद, तर राडा झालेल्या गल्ल्यांमध्ये स्थानिकांकडून प्रवेश बंदी। नागपूर राडा दरम्यान भालदारपूर या ठिकाणी जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न। गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल। हात उचलणाऱ्यांना पोलिसांचा धाक काय असतो ते दाखवणार, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार, योगेश कदमांचा इशारा। औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात ड्रोन उडवण्यास आता बंदी, तर अनुचित प्रकार टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। महाराष्ट्र एटीएस कडून सुद्धा नागपूर हिंसाचार प्रकरणाचा समांतर तपास सुरू, तर राडा प्रकरणातील आरोपींना 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। आतापर्यंत एकूण 46 आरोपी अटकेत। खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी नाराज, तर एका घरात 2 आमदार पद देऊन काय फायदा, इच्छुकांचा सवाल। सूत्रांची माहिती। प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरला रवाना। कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक होण्याची शक्यता, कोरटकर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची सुद्धा शक्यता। ॲडव्होकेट शेखर जोशींकडून बुलढाण्यामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात तक्रार। सामनातील संपादकीय लेखामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप। अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतल्या। भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 हे यान फ्लोरिडाच्या समुद्रात उतरवलं। सध्या चालता येत नसलं तरी चेहऱ्यावर समाधानाचं हास्य।